10 मधील आणखी एक प्रतिष्ठित नागरिक आणि बऱ्याच वर्षापासून वास्तव्यास असलेले अजिंक्य पाटील हे देखील आज आपल्यासोबत जोडले गेले आहेत. यांच्याकडून देखील आपण जाणून घेऊयात की इथे जो महाविकास आघाडीतला त्यांनी सगळ्यांनी मिळून जो पाठिंबा दिलाय आणि या लोकांच्या म्हणजे या उमेदवारांच्या पाठीमागे ते खंबीरपणे उभे आहेत, तर यामागचं त्यांचं कारण काय? सर नमस्ते. आपण या प्रभागात गेली अनेक वर्षे वास्तव्यात आहात. एक प्रतिष्ठित नागरिक म्हणून आपली ओळख आहे. तर आता जे महाविकास आघाडीचे पॅनल उभारलेले आणि ते उमेदवार आहेत, तर यांना आपण पाठिंबा दिलेला आहे, तर याबद्दल आपलं थोडक्यात कारण सांगा. सांगली मिरज कुपवाड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक आता संपन्न होते आणि यामध्ये प्रभाग 10 मधून या ठिकाणी महाविकास आघाडीचं पॅनेल आहे. मी अजिंक्य पाटील स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी आहे. आदरणीय जयंत पाटील साहेब, आदरणीय बजाज साहेब, राहुल पवार साहेब, शेखर माने साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना गेली अनेक वर्ष या प्रभागाचा अभ्यास मलाही पूर्ण आहे आणि इथल्या मतदारांनाही पूर्ण आहे. गेल्या 5 वर्षामध्ये जे लोक निवडून गेले, खऱ्या अर्थाने त्यांची जबाबदारी होती की या प्रभागाचा विकास करणं. सर्वसामान्य माणसाला काही लागत नाही. सर्वसामान्य माणूस असू दे, उच्चवर्गीय असू दे, तो नगरपालिकेला टॅक्स भरतो. मग ती घरपट्टी असेल, पाणीपट्टी असेल, आरोग्य सेवेचे पैसे असतील, शैक्षणिक पैसे असतील, हे सगळे भरत असतो. त्यामुळं मतदाराचा अधिकार आहे की या प्रभागाचा विकास ज्याला मत दिले त्या नगरसेवकानं केला पाहिजे. परंतु गेल्या निवडणुकीचा जर अभ्यास केला तर या ठिकाणी या प्रभागामध्ये एकाच भागातील नगरसेवक सर्व निवडून गेल्यामुळं प्रभागातला जवळजवळ 60% भाग हा नगरसेवक विना राहिल्यासारखा राहिला. सत्तेचं केंद्रीकरण झालं. सत्तेचं विकेंद्रीकरण जर झालं तर विकास निश्चित होतो, लक्षात घ्या. त्या पद्धतीनं या भागामध्ये विकास झाला नाही. जनतेला जे पाहिजे ते मिळालं नाही. जनतेच्या अपेक्षा फार काही मोठ्या नसतात. त्यांना दारातला रस्ता स्वच्छ लागतो, रस्ता चांगला लागतो, गटरी स्वच्छ केल्या पाहिजेत, आरोग्याच्या दृष्टीनं घंटागाडी आली पाहिजे, औषध फवारणी झाली पाहिजे. या सर्वसामान्य गरजा जनतेच्या आहेत. कोणी आपल्याकडे भाकरी मागायला येत नाही, परंतु त्याचा अधिकार नाही का? तो टॅक्स भरतोय म्हटल्यानंतर त्याला ते अधिकार प्राप्त होत आणि नगरपालिकेच्या माध्यमातून ते करणं. परंतु गेल्या 5 वर्षामध्ये या भागामध्ये हे झालेलं दिसत नाही आणि म्हणून विकासापासून वंचित असलेला सांगली महानगरपालिकेतला हा 10 नंबरचा वार्ड आहे. आणि त्यासाठी आम्ही सर्वांनी या ठिकाणी यावेळी ठरवलेलं आहे की आघाडीचं जे पॅनेल आहे, म्हणजे जयंत पाटील साहेबांनी जे पॅनेल या ठिकाणी दिले ते एवढ्यासाठी दिलेलं आहे की या भागाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. या भागामध्ये रतनशी नगर आहे, गिरनार कॉम्प्लेक्स आहे, भारत कॉम्प्लेक्स आहे, कलानगर आहे, लक्षात घ्या आप्पासाहेब पाटील नगर आहे, व्यंकटेश्वर नगर आहे, या ठिकाणी उत्तर शिवाजीनगर आहे. अनेक या भागातल्या लोकांनी अनेक नगरसेवकांना संधी दिलेली आहे, परंतु त्यांच्या हातनं या भागाचा विकास करणं शक्य झालं नाही किंवा ते कळलंच नाही त्यांना. 5 वर्षे नगरपालिकेतली प्रशासन यंत्रणा समजून घेण्यातच गेली. अशा वेळी सक्षम उमेदवार आम्ही दिलेले आहेत. या ठिकाणी सर्वसाधारण गटातनं आम्ही राजू मुळीक साहेब जे आमच्या मंडळाचे संस्थापक आहेत, कार्यकर्ते आहेत, टेंभुर्णीला पतसंस्थेचे ते चेअरमन आहेत. अनेक सामाजिक संस्थांमध्ये ते काम करत आहेत. सामाजिक संस्थांमध्ये काम करत असताना समाजकार्याची आवड त्यांना आहे आणि त्यामुळं जयंत पाटील साहेबांनी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाकडनं या ठिकाणी तिकीट देऊन उभं केलेलं आहे. अनारकली कुर्णे या गेल्या टर्ममधील विद्यमान नगरसेवक आहेत. त्यांच्यावरही अन्याय झाला म्हटल्यानंतर अनुभवी व्यक्ती असावी म्हणून त्यांनाही या ठिकाणी तिकीट दिलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसनं. त्याचबरोबर शेवंतताई वाघमारे माझे नगरसेवक आहेत. त्यांनाही या ठिकाणी अभ्यासपूर्ण त्यांचं काम असल्यामुळं आणि ज्या भागात ते राहतात, वास्तव्यास आहेत, त्या भागामध्ये नवीन वसाहत असेल, संजय गांधी झोपडपट्टी असेल, वडर कॉलनी असेल, या ठिकाणी कुंचीपूर्वी समाजाचं वास्तव्य असेल, अशा भागामध्ये त्यांनी महिलांच्या माध्यमातून आणि इतर माध्यमातून समाजकाम केलेलं आहे. त्याचबरोबर मागील नगरसेवक आमचे मित्र सर्वांचे आणि चांगला माणूस कैलासवासी अमर निंबाळकर यांच्या पत्नीला वर्षाताई
निंबाळकरांना या ठिकाणी काँग्रेसनं तिकीट दिलेलं आहे, शेवंतताईंना काँग्रेसनं तिकीट दिलेलं आहे आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची या ठिकाणी भक्कम युती आहे. ही युती फक्त निवडून येण्यासाठी केलेली नाही, या 10 नंबर प्रभागाचा विकास सगळ्या दृष्टीनं झाला पाहिजे. या भागातल्या लोकांना स्लम एरियामध्ये आज कित्येक वर्षे राहत असलेल्या संजय गांधी झोपडपट्टी असू दे, नवीन वसाहत असू दे, वडोद कॉलनी असू दे, या स्लम एरियामध्ये त्या भागाचा विकास सातत्यानं करतो म्हणून सांगून जे निवडून गेले त्या लोकांनी केलेला नाही. आणि तो मग केंद्राच्या योजना असतील, महाराष्ट्र शासनाच्या योजना असतील, सांगली जिल्ह्यातल्या नगरपालिकेच्या माध्यमातून राबवणाऱ्या योजना असतील, त्या माध्यमातून या भागाचा विकास झाला पाहिजे. 2 विभागामध्ये हा भाग विभागला गेलाय. यामधल्या काही चांगल्या भागामधला देखील अनेक प्रश्न आहेत. चांगलं पाणी मिळावं, स्वच्छ पाणी मिळावं, सामान्य गरजा नागरिकांच्या आहेत, त्या जर हे मागच्या 5 वर्षातले नगरसेवक देऊ शकले नसतील तर आमची जबाबदारी आहे. आदरणीय जयंत पाटील साहेबांनी प्रभाग क्रमांक 10 मध्ये आमच्यावर जबाबदारी दिलेली आहे. हे 4ही सक्षम उमेदवार दिलेले आहेत. नगरपालिकेतला अनुभव असणारे माजी नगरसेवक आहेत या 3 मध्ये महिला आहेत आणि या 3 महिला आणि आमचे राजेंद्र मुळीक साहेब यांचं तुतारी चिन्ह आहे, हात चिन्ह आहे आमच्या बाकीच्या उमेदवारांचं. तर या लोकांना निवडून देणं आजची काळाची गरज आहे आणि त्यामुळं मी या ठिकाणी प्रभाग 10 मधल्या मतदारांना आवाहन करतो. 23,000 मतदान आहे, मतदान चुकवू नका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला हा जो घटनेचा अधिकार आहे, आज भाजीची पेंडी आणायला गेली तरी 10 रुपये घेतात, परंतु जे तुम्हाला फुकट दिलंय बाबासाहेबांनी त्याचा आदर करा. ते संविधान जाणा, त्या संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला काय काय दिलंय हे जर तुम्हाला कळत नसेल तर हे आपल्या दृष्टीनं दुर्दैव आहे. त्यामुळे मी मतदारांना आवाहन करेन की या ठिकाणी तुम्ही मतदान चुकवू नका. त्या दिवशी कुठेही इतरत्र जाऊ नका, ती जबाबदारी आहे. आणि ते मतदान झाल्यानंतर या ठिकाणी आमच्या पॅनेलला मतदान करा, आघाडीच्या पॅनेलला मतदान करा. जयंत पाटील साहेब, संजय बजाज साहेब, शेखर माने साहेब, राहुल पवार साहेब, अनेक दिग्गज मंडळी या ठिकाणी सांगलीच्या विकासासाठी धडपडणारे आहेत. एक लक्षात घ्या, चांगले नगरसेवक जर नगरपालिकेत गेले तर नगरपालिकेचा विकास होईल आणि सगळ्यांनी मिळून जर केला तर या सांगली शहराचा विकास होईल. या दृष्टीनं मतदारांनी मतदान चुकवू नका, मतदान करा, एवढं मी या माध्यमातून आव्हान सर्वांना करतो. आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडनं मी सर्वांना विनंती करतो की आपण मतदान चुकवू नका, अवश्य मतदान करा. तर हे होते या भागातील प्रतिष्ठित नागरिक अजिंक्य पाटील यांनी खरोखरच एक मोलाचा सल्ला दिलाय की मतदान हे आपल्याला फ्रीमध्ये मिळतं, फुकट मिळतं आणि त्याला कुठलाही चार्ज द्यावा लागत नाही आणि आपण तेच चुकवतो. तर सर्व नागरिकांना आमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सुद्धा हेच आव्हान आहे की मतदानाचा अधिकार आपल्याला दिलेला आहे आणि तो आपण 15 जानेवारी रोजी हे मतदान केलंच पाहिजे आणि आपला हा अधिकार सुद्धा लोकशाहीचा एक भाग म्हणून आपण तो पूर्ण केला पाहिजे. धन्यवाद.